नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे भाव हे दबावामध्ये असताना जी काही 20% आयात शुल्क वाढवली आहे भारत सरकारने, तरी सुद्धा सोयाबीनचे भाव हे हमी भावापर्यंत पोहोचत नाहीये. कारण काय आहे, मग शेतकऱ्याला जो काही हमी भाव त्यांनी दिलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळणार आहे का? 6,000 रुपयांपर्यंत शेतकऱ्याला सोयाबीनचा हमी भाव मिळेल कधी, हे सगळे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला मुळीच विसरत नका जा मित्रांनो. असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत असतो. बघा, 2 ते 3 दिवसापूर्वी आपल्याला कळून चुकलं की जे काही खाद्यतेल आहे सोयाबीन रिलेटेड, याची जी काही आयात शुल्क आहे 20% वाढलं. आता आयात शुल्क जर 20% वाढलं तर शेतकऱ्यांचा जो काही सोयाबीन आहे त्याचे भाव वाढायला पाहिजे होते आणि ऑफकोर्स भाव देखील त्याचे वाढले. तेलचे जे काही भाव आहेत ते वाढले. आता याच्यानंतर जवळपास 20% जर त्यांनी आयात शुल्क वाढवली तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 400 रुपयेपर्यंत ती वाढायला पाहिजे होती. बट ते वाढू शकली नाही. 300 ते 200 रुपयांपर्यंत ती वाढली. तरी आवक वाढली, पण शेतकऱ्यांचा सोयाबीनला भाव मिळणार कधी? जर आपण विशेष म्हणजे याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपला जो काही सोयाबीनचा हमी भाव त्यांनी ठरवून दिला आहे 4,800चा, त्याच्यापर्यंत पोहोचणं देखील आता शेतकऱ्यांना परवडत नाही आहे. कारण काय आहे की याच्यामध्ये जे काही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इतर जे काही देश आहेत त्यांचे जे काही सोयाबीनचे भाव आहेत ते कमी झालेत मित्रांनो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता सोयाबीनचे भाव त्यांचे का कमी आहेत? कारण की तिकडे आवक वाढली. ओके, तिकडे आवक वाढली म्हणजे आपल्याकडची जी काही निर्यात होती ती निर्यात देखील वाढली. जर मागच्या वर्षाचा विचार केला तर सप्टेंबर अखेर भारताकडे 24 लाख टन एवढा हा साठा होता आणि त्याच्या अपेक्षेत जर आपण ह्या वर्षीचा हिशोब केला तर यंदा 11 लाख टन एवढा साठा आहे. म्हणजे जी काही तफावत आहे तफावत आता वाढलेली. मग शेतकऱ्यांचा जो काही सोयाबीन आहे त्या सोयाबीनला भाव तर वाढायला पाहिजे होता. कारण की एकीकडे भारताकडील जो स्टॉक आहे तो कमी झालेला आहे. ओके, आणि फक्त जी काही लावलेलं सोयाबीन होतं पेरलेलं ते 2 लाख टननी वाढलेलं होतं. आता याच्यामध्ये बहुतेक ह्या वर्षी जे काही पावसाचं नुकसान झालं, अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, याच्यामध्ये शेतकऱ्याच्या सोयाबीनचं नुकसान झालं म्हणजे शेतकऱ्यांचा जो काही माल आहे तो खराब झाला आणि जेवढा स्टॉक आपल्या भारतात पाहिजे होता तो आता नाही आहे. आता एकूण जर विचार आपण केला तर याच्यामध्ये सोयाबीनला किमान आपल्याला 6,000 रुपये भाव मिळेल कधी? जर आता हा लास्ट इयरचा जो काही स्टॉक होता तो संपण्यात आलेला आहे आणि ह्या वर्षीचा जो काही स्टॉक आहे तो आता ऑक्टोबरपासून सुरू होईल. मग त्याच्यामधील जो काही गॅप आहे जर विचार करायला गेलं तर 6,000चा भाव खरंच मिळेल का? तर याच्यामध्ये थोडीशी शंका नक्कीच आहे. कारण की सरकार काय करणार आहे, सरकार मागच्या वर्षाचा स्टॉक आणि या वर्षाचा स्टॉक दोघं जर विचार केलं तर भारताला काय करावं लागणार आहे, निर्यात वाढावी लागणार आहे. आता निर्यात वाढवणं म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन करावं लागणार आहे. त्यांचे जे काही रेट आहेत ते रेट आपल्याला मॅच करावं लागणार आहे. समजा त्यांनी जर 5 रुपये दिले तर आपल्याला कमीत कमी 5 किंवा 4.5 रुपयांपर्यंत आपल्याला द्यावे लागणार आहे. आणि आजची कंडिशन अशी आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे जे काही भाव आहेत ते कमी आहेत आणि म्हणूनच आपल्या सोयाबीनला भाव मिळत नाही. पण जर शासनाने ठरवलं, शेतकऱ्यांना ज्या काही 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या, मी याच्या आधी 2-3 जे आपले व्हिडिओज आले त्याच्यामध्ये सांगितलं आहे की शासन अनुदान देत असतं. शासनाने ज्या काही 3 प्रकारे शेतकऱ्यांची मदत करायचं ठरवलं की दलालांना एकतर अनुदान द्या, शेतकऱ्यांना द्या किंवा माल विकल्या पश्चात त्यांना अनुदान द्या. या 3 गोष्टी जर फॉलो केल्या तर शासनाकडून शेतकऱ्यांचा जो काही सोयाबीन आहे त्याला कमीत कमी 5,500चा भाव हा मिळायलाच पाहिजे मित्रांनो. 6,000पर्यंत हे सरकार कधीच आपल्याला भाव देणार नाही, कारण की त्यांची ऑलरेडी पोटं भरलेत. सो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपले भाव जवळपास 5,500पर्यंत जाऊ शकतात. माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपण देत असणार आहोत. धन्यवाद.